नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी. पेन्शन धारकांसाठी नवीन अटी लागू. 7,500 रुपयांच्या पेन्शन बाबत मोठा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. जाणून घ्या सविस्तर ही बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, देशभरातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आशादायक बातमी चर्चेत आहे. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे EPFO अंतर्गत चालणाऱ्या एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 अर्थात EPS 95च्या किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. सध्या मिळणारी किमान पेन्शन केवळ 1,000 रुपये आहे. तिथे 7,500 रुपयांपर्यंत नेण्याची चर्चा श्रम मंत्रालय आणि EPFO बोर्डमध्ये सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप कोणती अधिकृत अधिसूचना जारी झालेली नसल्याने हा अंतिम निर्णय नाही असे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तरी हा प्रस्ताव जर प्रत्यक्षात आला तर कमी पेन्शन मिळणाऱ्या वृद्ध कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. महागाईच्या काळात अत्यंत तुटपुंच्या रकमेवर जगणाऱ्या निवृत्त व्यक्तींसाठी हा बदल आर्थिक आधाराचे काम करेल. म्हणूनच या प्रस्तावाविषयी सखोल माहिती घेणे प्रत्येक पेन्शन धारकांसाठी उपयुक्त ठरेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण EPS 95 योजना, त्याची कार्यपद्धती आणि प्रस्तावित बदलाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याचा प्रस्ताव. मित्रांनो, माध्यमामध्ये आलेल्या वृत्तानुसार किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे आणि तो 2026 पर्यंत लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हा निर्णय झाला तर ज्या पेन्शन धारकांना सध्या 7,500 रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळते त्यांना या वाढीचा थेट लाभ मिळेल. ज्यांना आधीपासून यापेक्षा जास्त पेन्शन मिळत आहे त्यांच्या रकमेत कोणताही फरक पडणार नाही. येथे एक गोष्ट महत्वाची स्पष्ट करणे आहे, अद्याप या संदर्भात कोणती अधिकृत शासकीय अधिसूचना प्रकाशित झालेली नाही. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या मेसेजवर किंवा सोशल मीडियावरील बातम्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. निश्चित आणि खात्रीशीर माहितीसाठी केवळ EPFOच्या अधिकृत वेबसाईटवरील किंवा सरकारी जाहीरनाम्यांचाच आधार घ्यावा. अफवापासून दूर राहावे हीच पेन्शनधारकांसाठी सर्वात योग्य पाऊल असेल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.